तो का म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तो का म्हणे माझे हेची
काका या. आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत
जीवल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल गोमटे ते करामाशे भार ओझे तुम्हाशी वंचिले ते पायापासे नाही आस वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायापासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे पांडुरंगा करू प्रथम नमना सद्गुरु दास तुका ओम नमो यद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय ससंवे विद्याय आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्तिरासु अवधारे जेजो मनोजवं मारोदतुल्य वेगं श्रितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो जयांचे केलिया स्मरण सूर्य सकळ विद्यांचे अधिकरण हे श्री गुरुचरण नमस्कार होणी आता तुम्ही कृपावंत प्रस्तुत नैमित्तिक उत्सवाच्या निमित्तानं होऊ घातलेल्या या सप्ताहाचा उत्तरार्ध आहे. शेवटच्या भागामध्ये आपण पोहोचलोय. स्वर राहते कायम मला कायम पोहोचलेलो आहोत. कळत न कळत त्या निमित्तानं थोडा परिहार देणं भाग आहे. मला कळत न कळत शेवटच्या 6व्या दिवशी का टाकलं माझं वय बघून टाकलं काही वाटतंय. सगळ्यात म्हातारा माणूस राहावं शेवटी म्हणून ठेवले असंच असेल कदाचित. पण एवढी सुंदर सुरुवात आहे. ज्या भोसले दाम्पत्याने 4 धाम यात्रा केली आहे. बघा माणसाच्या जीवनाची पद्धत असते जगण्याची वर आणि हा संस्कृतीचा भाग आहे. आपल्या सगळ्यांना त्याच्यामधून जायचंय. अभंग हा निवडताना याचं कारण झालं मी खूप काही शोधलं. काल संतांचा अभंग धनु महाराजांनी घेतला बरोबर आहे.
मग आता संत तर यावा आणि मागणी पण यावी. प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून मागणी सदरातला आहे. मागणी नेमकी काय हे मात्र ओळखायला येत नाही. भानगड. संतांचं महात्म्य तर सांगितलंय आणि मागणी केली आणि जी मागणी आजच्या सप्ताहाचे यजमान भोसले गुरुजी आहेत. कदाचित त्यांनी आयुष्यभरामध्ये केलेल्या सगळ्या परमार्थाचं सार, काय बोलू आहे काय बोलू नये हा भाग आहे. या सप्ताहाचं नियोजन एवढं सुंदर झालं. माऊली कोण तारीख काढली कशी काढली मला माहित नाही. पण ज्या दिवशी द्वितीयेला हा सप्ताह उभा राहिला ना त्या दिवशी भगवान शिवजींनी लिंग स्वरूप धारण केलं होतं. महाआर्द्रा हे नक्षत्र होतं त्या दिवशी. आणि स्वर्ग जयाची साळंका बघा येत असेल प्रमाण. ज्याने लिंग धारण केलं भगवान शिवजींचं जे स्वरूप आहे ज्याची आपण पूजा करतो ज्याचा रुद्राभिषेक करतो त्याची निर्मिती त्या तिथीला झाली. त्या दिवशी आमची सुरुवात झाली. हा मूळ मुद्दा आहे लक्षात घ्या. कारण सगळ्या विद्येचं सगळ्या अध्यात्माचं अधिष्ठान हे भगवान शिवजी आहे आणि शिवजींच्या कडून हे सगळं चालतं. त्याचं अधिष्ठान आहे. वर आम्ही कितीही जरी गप्पा मारित असलो तरी खाली अधिष्ठान शिवजींचं आहे. आणि त्यांच्या लिंग अवतीर्ण ज्या दिवशी झालं त्या दिवशी या सप्ताहाची सुरुवात झाली. अत्यंत सुंदर वर आदिनाथ गुरु माऊलींचं अधिष्ठान माऊली ज्ञानदेव सारं सुजवलेलं इथपर्यंत आलं आणि ज्ञानदेवांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीवर आमचा भागवत संप्रदाय उभा आहे. लक्षात आलं. आणि त्या संप्रदायाचं हा उत्सव या ठिकाणी ज्या 4 धामाच्या परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर हे प्रत्येकाने करायला पाहिजे. संस्कृतीचा भाग आहे तो. पण एक आहे हा जो उत्सव आहे सगळे करीत नाहीत. यांनी जो केला यात त्यांचा कसब आहे यात त्यांची निपुणता आहे यात त्याने आयुष्यावर ओतलेला जीव आहे. आज मी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत इथं आहे. जवळजवळ 300-400 लोक येऊन गेली.
वेगवेगळ्या गावची. त्यांनी जो गोतवळा तयार केलाय संप्रदायामध्ये, त्यांनी जी पत आणि प्रतिष्ठा तयार केली आहे, तेवढा जीव लावलाय म्हणून ही माणसं आली. पण लक्षात घ्या, कुठपासून आली, फार उस्मानाबाद जिल्ह्यातनं आली, फार कुठून कुठून आली, सगळी एवढी मंडळी अवघ्या निरपेक्ष वृत्तीने. इथला कुठलाही माणूस रोजगारी नाही. कीर्तनकारापासून ते बर गायक वादकापर्यंत कुठल्याही माणसाला कुठल्याही प्रकारचं मोल, किंमत दिली नाही. केवळ संप्रदायाची सेवा आहे ना, त्यांनी सगळी मंडळी इथं हजर आहेत. लक्षात घ्या, ही कमाई आहे बरं. ही त्यांनी त्या संप्रदायाला दिलेली सेवा, त्या सेवेची परतफेड या नात्याने ही मंडळी इथपर्यंत आली आहेत. आणि आज आम्ही बघतोय सप्ताहामधला एकही कार्यक्रम कुठलाही लूज नाही, ढिला नाही, राहू द्या प्रवचनकार मिळाला नाही, चालतंय. गाथा भजन हा आमच्या सप्ताहाचा आत्मा आहे. हरिपाठ आमच्या सप्ताहाचं मंत्र आहे. कीर्तन हे विश्लेषण आहे. हरिजागर हे चिंतन आहे. काकडा आत्मनिवेदन आहे. आणि या सगळ्या गोष्टी इतंभूत आजच्या 6व्या दिवसापर्यंत पार पडल्या का. आणि ही त्यांची कृपा. आम्हा सगळ्यांना सेवा करायला मिळाली. आम्ही गुरुजीवर कोणीही उपकार केलेला नाही. त्यांनी हे व्यासपीठ तयार करून दिलं. त्यात प्रत्येकाला सेवा देता आली. ज्ञानेश्वरी वाचायला 5-25 लोक आहेत, भजनासाठी 10-20 आहेत. सगळ्यांना सेवा ज्या त्या पद्धतीने घडवून देण्याचं. कारण एक भानगड आहे आपली. आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर पितृ-ऋण, देव-ऋण, ऋषी-ऋण, समाज-ऋण आणि राष्ट्र-ऋण, या ऋणातून उतराई होण्यासाठी मी स्वतःसाठी जरी काही करत असलो तर जाता जाता समाजालाही काही घडावं, समाजालाही देता यावं. अन्नदानच म्हणून नाही तर ज्ञानदान घडावं, परंपरा माहीत व्हावी, कुठेतरी चांगली 4 शब्द त्यांच्या कानावर पडावी, या दृष्टिकोनातून मांडलेला हा घाट आहे. आणि यामध्ये ते 100% यशस्वी झालेले आहेत. याची साक्ष मी पहिल्या दिवसापासून इथं असल्यामुळे मला मिळाली. लक्षात घ्या. आता हा शब्द आहे बरं, या अभंगामध्ये आता हा शब्द महत्वाचा आहे. लक्षात घ्या. हे सगळं केल्यानंतर आता या शब्दाला संस्कृतामध्ये अथ असं म्हटलं जातं. ओम आणि अथ ही एकाच दर्जाची शब्द आहे. अथ म्हणजे आता हे 3 प्रकारांनी वापरलं जातं. एक, प्रारंभ करण्यासाठी, आरंभ करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी. आता ज्ञानेश्वर घेऊया, आता काकडा घेऊया, आता हरिपाठ घेऊया, ह्याची सुरुवात करूया. आता एका प्रकारचं वापरलं जातं. 3 प्रकारांनी वापरलं जातं. अनंतरन, अनंतरन म्हणजे अगोदर काही गोष्टी केलेल्या असतात म्हणून आता पेरणी करावी लागते. का बरं? त्याच्या आधी काहीतरी घडलेलं असते. लक्षात घ्या. पाऊस पडलेला असते, नांगरण्या खुरपण्या झाल्या आहेत, काहीतरी झाले, सगळं झाले. तयारी झाल्यानंतर आता हा शब्द उच्चारला जातो. आता पेरणी करायला हरकत नाही. अवस्थांतरण होत असताना, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना एकदा आता वापरलं जातं. आणि तिसरं आहे, आम्ही लाईन मध्ये उभा आहोत. आता त्यांना द्या चाल, बरोबर आहे. ते चालीसाठी उभारलेली आहे, त्यांची झाली, त्यांना द्या. इथं अवस्था नाही बदलली. सगळे लाईन मध्ये. नळाला घागर भरायला आली, आता माझा नंबर आलाय, बरोबर आहे. त्याच्या आधी लाईन मध्ये असो त्यावेळी एकदा आता वापरलं जातं. सुरुवात करताना एकदा आता वापरलं जातं. आणि काही भाग आटोपल्यानंतर आता अवस्था बदलणार आहे आणि त्या ठिकाणी एकदा आता वापरलं जातं. लक्षात घ्या. संतांच्या या अभंगामध्ये आता हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आता शब्द हा पहिल्या चरणाला लागू पडता, दुसऱ्या चरणाला लागू पडतो. बरं, अर्थ कळण्यासाठी एकदा अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो, अर्थ सांगतो आणि नंतर भावार्थाकडे जाऊ. जमल तेवढं जमल, राहिला तेवढं राहिला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता तुम्ही, आता सोडून द्या बरं, आता सोडून द्या. आता इथं घेऊ, धरू नका. तुम्ही कृपावंत
साधू संत जीवन. तुम्ही कृपावंत आहात, साधू आहात, त्याची स्तुती केली. जीवलग आहात. त्या जीवाचा, कृपेचा, साधूचा, संताचा प्रत्येक शब्दाचा परामर्श आपण घेऊया. तुम्ही लोकांनी एवढे मोठे आहात, तुम्हाला मान्यता आहे. तुम्ही एकच काम करा, गोमटे ते करा माझे. गोमटे या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहित आहे. गोमटे म्हणजे चांगलं. चांगले करा माझं, चांगलं करा माझं. कारण मी एवढा सगळा परमार्थ केलाय. संतालाच का बरं म्हणले ते नंतर. एवढा सगळा परमार्थ केलाय मी. काहीतरी अगोदर केलंय म्हणून तुम्हाला सांगायला लागलोय. परीक्षा दिली आहे, पेपर सोडवलाय, निकाल लागायचा बाकी. आता जे होईल ते बरोबर आहे. जो निकाल येईल ते गोमटे ते करा माझे. भार ओझे तुम्हाशी. आता माझा सगळा भार कशाचा, काय, कुठं बघू, पण माझं जे काही होतं इप्सित गोळा केलेलं, साठवलेलं, पारमार्थिक असेल, सांसारिक असेल, जे काही असेल तुमच्या पायावर होते. वंशले ते पायाशी, वंशले ते पायापाशी. मी तुमच्या पायाजवळ उभं राहून सांगतोय, नाही या असं वेगळी, याच्याशिवाय मला दुसरं काहीही नको आहे. महाराज कदाचित आळंदीला गेले असते, ज्ञानोबरायांच्या समाधी पुढे उभं राहून हा अभंग त्याच्या सुचला असेल ते म्हणाले असतील, किंवा पंढरपूरला गेले असतील, नामदेवरायांच्या पुढे उभं राहून म्हटली असतील. आता हा आमचा अंदाज असतो बरं, कीर्तनकार काहीतरी उजळून बोलायचा प्रयत्न करतात. पण माऊली तुकोबाराय संतांच्या समोर जाऊन हे बोलतायत. आता वंशिले ते पायास, तुमच्या पायाजवळ येऊन सांगतोय, याच्यापेक्षा मला वेगळं काही नकोय. का बरं? तुका म्हणे सोडिल्या गाठी. ह्या गाठीला बरं येतात. ह्या गाठी सोडायसाठीच हे सगळं चाललंय बरं. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाशी. सगळं सोडलंय, काय धरलंय ते पुढे बघूया. सोडावं तर लागणार आहे, तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. आणि सोडण्याची पारमार्थाची परिपूर्ण तयारी झाल्यानंतर, पारमार्थिक दृष्ट्या पूर्ण अभ्यास झाल्यानंतर बोलला गेलेला किंवा तुकोबारायांच्या तोंडून बाहेर पडलेला हा अभंग आहे. आता मी तरी इतके दिवस लोकांतात होते, एकांतात होते, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना उपदेश करीत होते. आज मात्र संतांच्या पायाजवळ जाऊन विचारायला लागले, सांगायला लागले, विनंती करायला लागले, मागायला लागले. आणि ही अवस्था प्राप्त झाली. हे अवस्थेतलं बोलणं आहे. हे काही उगा अभंग लिहून काहीतरी पैसे मिळणार आहेत म्हणून नाही केलेले, सिनेमाचं गाणं नाही लिहिलेलं. ही एक आध्यात्मिक अवस्था आहे. त्या अवस्थेत येऊन केवळ संतांना सांगितलंय, गोमटे ते करा माझे. जे काही झालंय ते मी सगळं सोडून दिलंय. इथून पुढं माझं काय चांगलं करायचंय आता ते पुढं बघूया. विठोबा रघुमाई संताकडं कावर मागितलं? कारण प्रश्न तयार केल्याशिवाय मला उत्तर शोधता येणार नाही, कीर्तन लांबणार नाही. संताकडच कावर मागितलं? कारण देवाकडं मागावं तर देवाने धर्मरक्षा वया अवतार
परित्राणाय साधूनाम दुष्कृताच, दुष्टांचं निर्दलन करणे आणि साधूंचं रक्षण करणे. आपण कुण्या कॅटेगरीमध्ये बसतो? देवाकडे मागायला आपण साधू आहोत का? परित्राणाय साधूनाम, आम्ही सज्जन आहोत का दुर्जन आहोत? दोन्ही बी कबूल करायचं आमच्या धाडस नाही. सज्जन म्हणावं तर ते जमत नाही, धाडस नाही आमच्याकडे हात वर कर मी सज्जन आहे म्हणायचं. कारण सगळ्यांनी आधार कार्ड बघून 75च्या पुढे गेले. वारीला जाताना फुकटच्या तिकिटावर जाते, तुम्ही सज्जन आहेत का दुर्जन आहेत? दुर्जन म्हणावं तर तशी आम्ही दुर्जन नाही. भजन करतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, नाना प्रकार करतो माझ्या सहित सगळे जण. बरं मग आम्ही दुर्जन पण नाही. आता काय मुश्किल आहे बाबा? आम्ही सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही, आम्ही जड जीवा. जड जीवाचा उद्धार करायचं अभंग बघा. जड जीवाचा उद्धार कोण करतंय? तुम्ही कृपा, तुम्ही साधू संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. कोणाचा अवतार जड जीवाचा उद्धार करायला झालाय? संताचा. बरोबर आहे का? कारण देवांचा अवतार होतो. तुकाराम महाराज म्हणतात का? तुका म्हणे आपुला तो एक देव करून घ्यावा सुख नव्हे. मग सुख नव्हे खरे, पण देव आपला होत नाही. एक तर संतांचा होतो, सज्जनांचा होतो, साधूंचा होतो किंवा दुष्टाला मारतो. गोकुळात त्या पुतनेचा अंत केला, तिला मुक्ती दिली, रावणाला मुक्ती दिली, कंसाला मुक्ती दिली, दुर्योधनाला मुक्ती दिली. बरोबर आहे का? एक तर त्या क्वालिटीची आमच्यामध्ये क्वालिटी का? तेवढे दुर्जन आहेत का आम्ही? हे कसलं आपले जन सांगते का? काय चालूवर कुणाची खून करतो का? नाही करत. मग दुर्जनीय नाहीत आणि सज्जन नाहीत, आम्ही जड जीव आहेत. आणि आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यासाठी अवतार घेतलाय संतांनी, म्हणून संताकडे मागितलंय. दुसऱ्यांदा त्यांनी प्रयत्न करू जीवाला बोलावं का? जीव म्हणजे तुम्ही आणि मी, जड जीवच आहेत ना आपण. मी तुमच्याकडे विनंती केली, तुम्ही माझ्याकडे विनंती केली, काय फायदा होणार आहे त्याचा? किंवा मेलं. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. माझ्या वंशातलेच आहे ते जीव. ठेवितो हा जीव पायी थोडा. हा जीव वारंवार ठेवतो. या जीवाला शिवाचं रूप यावं म्हणून आमचा प्रयत्न आहे. आम्ही जीवदशेमध्ये अडकलेले, आम्ही पारमार्थिक दृष्ट्या आम्हाला एकच अधिकार आहे, त्या संतांना शरण जाणं. त्यांच्याकडनंच आमचं कौतुक होऊ शकतं, तेच आमचा उद्धार करू शकतात, तेच आमच्या उद्धारासाठी जन्माला आलेले. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज आता तुम्ही कृपा, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत.
कृपावंत साधू संत शिवलग. प्रत्येक पदाकडे थोडं थोडं बघूया, कारण घड्याळ बघितलो 1.25 तास संपून गेले, राहिलेत आपल्या हातात 45 मिनिट. बघूया काय होते ते. एवढं मत एवढं कृपावंत. कृपावंत, कृपा. खर तर कृपावंत म्हणण्यापेक्षा दयावंत म्हणल्यावर भागला असता का? आता तुम्ही, कारण शब्दाचं नियोजन एवढं सुंदर आहे. दयावंत आणि कृपा. जे संत कृपा करतात तेच संत असतात. दुसऱ्याला कृपा करता येत नाही. त्यांची कृपा झाली आमची व्यवहारात जीवनामध्ये. आम्ही एकमेकाचे आभार मानतो, कृपा केली म्हणतो, याने आमच्यावर कृपा केली. यांचा कृपा होत नाही, शक्य नाही. कृपा करण्याचा अधिकार संतांनाच आहे. कारण कृपा करणे म्हणजे अनुकूलता निर्माण करणे, आणि दया करणे म्हणजे प्रतिकूलता असलेला माफ करणे. एखाद्याने चोरी केला, प्रतिकूल गुण आहे त्याचा. दया करणे, दया वेगळी आहे, आणि कृपा त्याच्यामध्ये चोरीची भावनाच उत्पन्न होऊ नये, याला कृपा म्हणलं जातं. याला कृपा म्हणलं जातं. बरं, म्हणून कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. साधू आणि संत. साधू म्हणजे सामर्थ्य, आणि संत म्हणजे सामर्थ्य आणि सत्ता. शक्ती असणे आणि सत्ता असणे याच्यामध्ये फरक आहे. एखादा निवडून आला, त्याला सत्ता मिळाली, पद मिळालं. दुसरा पडला, तो कमी नसतो, पण त्याला सत्ता मिळत नाही, सामर्थ्य नसते. शक्ती आणि सत्ता हे दोन्ही एका ठाई जेव्हा जमा होतं, त्याला संत म्हटलं जातं. साधू म्हणजे सामर्थ्य आहे पण सत्ता नाही. आपल्याची कोणी अति चांगली माणसं असतील, साधू संत गोळा झाली, तेवढा भेद करता येत नाही म्हणून साधू संत म्हटलं जातं. तरी पण साधूचा अर्थ वेगळा आहे आणि संतचा अर्थ वेगळा आहे. साधू म्हणजे सामर्थ्यवान माणूस, बळवान आहे, सामर्थ्य आहे, अभ्यास चांगला आहे, दांडगा आहे, नीतिमान आहे, शक्तिमान आहे, सगळ्या प्रकारचा अभ्यास आहे, वागणूक चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे, पण अजून त्याला सत्ता प्राप्त झालेली नाही. तुकोबा आहे, अजून सत्ता प्राप्त नसलेल्या अवस्थेमध्ये विनंती करताय. ज्ञानोबरायांच्या पुढं, नामदेवरायांच्या पुढं. साधू संत शिवलग. दुसरी गोष्ट, देवाकडे गेलो तर देव आपल्यासाठी नाहीच म्हणला. संत हे जीवापासून तयार झाले. संत जीव आहे, जीवाच्या अवस्थेतूनच ते सत्तेला प्राप्त झाले, संत पदाला प्राप्त झाले. त्यांना आपलं दुःख कळतंय. आपल्यापैकीच एखादा माणूस गरिबीतनं मोठा झाला, श्रीमंत झाला, तर त्याला बोलायला पटाल चालली राव, कारण आपला आहे. संत हा जीव आहे, जीवाचं अवस्थांतर संत पदामध्ये झालंय, म्हणून त्याला बोलायला संत जीवलग आहे. आमच्या जीवाचे लगट आहे, आमच्या पैकीच एक आहे, आणि म्हणून त्यांना बोलायचा अधिकार आहे. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग. का बरं संताला बोलले, कशामुळे म्हणले? तुकोबारायांच्या भावस्थितीची अवस्था लक्षात येणं महत्वाचं. बरं, अभंग कळला पाहिजे. पुन्हा कधी काही जर आपण म्हणालो तर महाराज काय बोलायला लागलेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आता तुम्ही कृपावंत, साधू संत शिवलग, म्हणून तुमच्याकडे विनंती आहे. कारण किती एक तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही सनकाधिक
संतांचे जेवढे अभंग येतील तिथं कृपा हा शब्द लक्षात घ्या बरं. प्रमाणलेले वेळ झाले म्हणून थोडा हल्ली करायला. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढी कृपा दान तुमची माझ. कृपा आणि संत हे लगट आहे, कारण कृपा करण्याचा अधिकार केवळ संतांना आहे. आणि म्हणून जेवढे अभंग संतांचे म्हणून आपण गात असतो ते सगळे कृपेच्या लगट आहे, कारण त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा फक्त कृपेची. आमच्यातली प्रतिकूलता नाहीशी करून अनुकूलता निर्माण करणे. पारमार्थिक दृष्ट्या आमच्यात असलेली प्रतिकूलता विरोधाभास हा त्याला लगट कसा करता येईल, प्रवाहित कसा करता येईल, हे संतांच्या आशीर्वादाने होतं. बाय बापू संत कृपा किती करतात सांग का. कारण एक संत चरित्र, एक देवाचं चरित्र सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो. तो कुंभार आहे, असं 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 तो कुंभार आहे, तो कुंभार आहे. फाल्गुन द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन झालं आणि त्याच्यानंतर पंचमीला लेक भागीरथीबाई धावत पळत आला. अचानक बाप गेला हे कळल्यावर कुठल्याही लेकीचं अंतःकरण गहिवरणारे हबरडा फोडत रडत पडत आली. बाबा मला सोडून कसे गेला, का मी राहू इथं, कशासाठी राहू. आता लेकीचं बापाचं नातं काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला लेक काही लक्षात घ्या. जे बाप ते लेकीसाठी अहोरात्र कष्ट करते. माझ्या लेकीचं सुख मला बघायला मिळावं वाटतंय, माझी लेक आनंदाने राहावं वाटतंय, भरल्या संसारात राहावी, आनंदाने राहावी, मालकीन राहावी, तिच्या चेहऱ्यावर तेज राहावं. आणि ती हंबरडा फोडत रडत आली. महाराजांनी सर्व वैराग्य होतं, पण शेवटी नातं असतंय. ते लेकरू जेव्हा रडत हंबरडा फोडत आलं, मी आता जगणार नाही, बाबा गेलेत, मला राहायचं नाही, म्हणून तिनं इंद्रायणीमध्ये उडी टाकली. पंचमी तिथी होती, तिसरा दिवस होता. त्या दिवशी मात्र तुकोबाराय भागीरथीबाईच्या घरी आले, लोगावला आले. बाबा आले, आनंद झाला. अरे बाप लेकीच्या घरला आल्यावर त्या लेकरांना एवढं कौतुक केलं, शेवाया केल्या, शेवायची खीर केली. संध्याकाळची वेळ होती, दूध बघितली, इकडं तिकडं दूध नाही मिळलं. बिचारी का करते आणि लेकराला मायबापाची लेकराच्या मनात काय चाललंय मायबापाला सांगायची गरज नसते, नजरेवरून ओळखायला येतं. काय झालं बेटा, बाबा दूधच नाही मिळालं. अगे जाऊ दे, ते तिथं नंदी आहे ना महादेवाच्या देवळा पुढं दगडाचा, जा दूध काढ. गेली, खरंच त्याने दूध काढलं, दूध दिलं. दगडावर कृपा केल्यावर दगड दूध देते. भाईसा मोकी वेद बोलवी, पैसा मोठी वेद बोलवी, पैसा मोठी वेद बोलवी, पैसा मोठी वेद बोलवी. बरोबर आहे का. आणि ते बैल जिवंत होता, त्याची धार काढली. तुकोबारायांनी नंदीची धार काढली, त्याचं दूध पिलं. संतांच्या कृपेचं हे महात्म्य, संत एवढी कृपा करतात. आणि म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. पुन्हा तेच वर्णन येईल, किती अभंग गा तुम्ही, काही होणार नाही. संत कृपा करतात आणि म्हणून त्या संतांच्याकडे तुकोबारायांनी सांगितलं, तुम्हीच माझं चांगलं करा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. घुमटत करा माझे, घुमटत करा माझे, घुमटत करा माझे.
गोमट करावं माझं गोमट करा, गोमट करा, चांगलं करा. काय मागितले नाही तुकाराम महाराज ने काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. तिकडे देवावर संसार व्हायलाय आणि संसार देवाच्या हातात असते. लक्षात घ्या बरं, संसार देवाच्या सत्तेने चालते. संसारात जे घडायचं घडवायचं जे आहे ना ते सगळं त्यांनी पूर्वसंचित प्रारब्धमानाने आम्हाला मिळाले. तसाच चालणारे तुम्ही किती उड्या मारलो तर काय बिघडत नाही. काय लोक म्हणतात गुरुजी तुमच्या संप्रदायाने लोकाला आळशी बनवलं. का म्हणले? ठेवली अनंती तैसेची राहावी. बघा असं म्हणावं का बरं? काम करा उठा पळा म्हणून ठेवली अनंती तैसेची राहावे. मोठी शिकलेली जरी जी माणसं असतील ना ती माणसं म्हणजे ही का पद्धत आहे का समाजाला सांगण्याची. बरं समजा ठेवली तसं राहायचं नाही. तुला कसं करायचं आहे? तुला समजा मुंबईत 36व्या मजल्यावर फ्लॅट मिळालाय, तुला राहू वाटत नाही टाक उडी तिथून. नाहीतर तू काय करणार आहेस मला सांग. जसं आपल्याला ठेवलंय तसं न राहण्या वाचून तुम्ही काय करू शकणार आहात? मला पंतप्रधान व्हावं वाटतंय. तुझ्या बापाने ठेवले वाटून काय परिस्थिती आहे. शाळा मास्तर आहे बस की ग. मला अमुक काहीतरी व्हावं वाटतंय, कर प्रयत्न. आपल्याला एवढ्या उंचीच्या मजल्यावर टाक उडी. ज्या परिस्थितीने आम्हाला ठेवलंय तसं राहावं हे संतांनी सांगितलं. त्याच्या पुढचं शरणाचं उत्तरार्थ बघितलंय. चित्ती असू द्यावे समाधान, हे महत्वाचे. परिस्थिती तुम्हाला बदलता येत नाही, तुम्हाला फक्त मन बदलता येतं. बरोबर आहे ना? काय करणार आहेत तुम्ही? आपल्याला जे काही परिस्थिती प्राप्त असेल ती संसाराची दशा ही त्यांनी ठरवून दिली. जन्म जरा मरण व्याधी हे सगळे त्यांनी लावून दिले. जेवढ्या व्याधी येतील तेवढ्या भोगाव्या लागतील. जेव्हा म्हातारपण येईल त्यावेळी भोगावं लागत. मला टक्कल पडलंय म्हणून जर मी काही करायला गेलो, प्रयत्न करतो आता मी पिकट करायचा होईल का हो? मग हे विचाराने देतोय लोक काय म्हणून आम्हाला नाव ठेव. महाराज काय वाईट बोलले मला हे काय सांगा. नाही नाही आपण जमत नाही कट मारणार आहो म्हणले. टक्कल झाले रे आता कसं कट मारणार. हाय त्याच्या समाधान मान मस्त दिसते, गुळगुळीत दिसते. कटिंगचा खर्च वाचला काय तर फायदा बघ त्याच्यात. त्याला म्हणायचं चित्ती हसू द्यावे. दुसरी एक गोष्ट सांगतो मध्यंतराला. आमच्याकडं मगाच आम्ही नाना बोलत होतो. आजकालची पोरं करणार हो काही. आमचे लई महाराज म्हणतात लई पोरं आजकालची बिघडली. माझी पण सांगता पोरं बिघडलं नाही, कोण बिघडलं नाही. काय समाज एवढा सुंदर आहे, समाज एवढा चांगला आहे. आताची पोरं तुमची माझी कुणाची बघा जर लक्ष करू. सार्वजनिक दृष्ट्या जग बिघडलं पोरं बिघडले अमकं झालं तमकं झालं. नाही हो काही झालं नाही. आज मी व्यसनाधीनता तुमच्या माझ्या वयातल्या लोकांत जास्त आहे. नवीन जी यंग पोर आहेत ना करणी बांड असलेली, जे इंजिनियर आहे जे डॉक्टर आहे जे काही वेगळ्या वेगळ्या पद्धत हुदावर आहेत
अजिबात नाही. चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्यापेक्षा ज्ञान जास्त मिळवले, आपल्यापेक्षा पैसे त्यांनी जास्त मिळवायला लागले. बरोबर आहे. ते खरंच चांगले आहेत, विचाराने चांगले आहेत, आचाराने चांगले आहेत. आम्ही डंगर लोकांनी त्यांना वेगळावले. आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यांना का कळले हो हे आजकालचे 200 4 आम्ही एक सांगू गोष्ट सांगते. एक आठवडी बाजार होता. असं आमच्या गावची लोक आठवडी बाजारला यायची. काही जंगल होतं, वाट नव्हती, काही नव्हतं. मग आजोबा लेकरू बाजारला जाताना मला घेऊन जावायचे. 5-7 वर्षाचं लेकरू वर बसलंय, 7-8 वर्षाचं होतं. कुठंवर चालते, थोडा वेळ चाललं, खांद्यावर बसलं, आजार चाललाय काय हे. कारण ती नातवंड म्हणजे काय की साय म्हणतो, तुझ्यावरली साय असते, ती पोकांडी घेतलं साय चालले. जाताना ते जंगल आहे रे बाबा, उचल गा गपचिपा, दिवस मला टाइम झालाय. ते पोरगं वरून बघितलं, बाबा वाघाला वाघ वाघाला म्हणलं गबस. गेली 40 वर्षापासून जाता इथं कुत्र भेटत नाही वाघाला. म्हणाले पुन्हा पुढे गेले काही वेळानंतर, वाघाले बाबा वाघाले बरं वाघाले. हे गपरे उभ गेली 40 वर्ष झालं मी बघलं कुत्र लांडग सुद्धा भेटत नाही. गेले वाघ झालं म्हणायला लागले. थोड्या वेळानंतर खरंच वाघ आलं. पोरानं वरल्यावर फाट्याला धरलं, झाडावर चढलं, म्हाताऱ्याला फाडलं. आता आता काय सांगतो, तसंच झालंय आमची पुढची पिढी आम्हाला काळाचा धोका सांगायला लागली. त्यांना कळायला लागले आपल्यापेक्षा अगोदर ते थोडे उंच आहेत आपल्यापेक्षा. म्हाताऱ्याच्या खांद्यावर बसलेलं पोरग त्याला लांबचं दिसत होतं. आजच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त कळतंय, त्याला पुढचं दिसायला लागले. आणि आम्ही म्हणायला लागले हे ग बस, आम्ही पहिल्यापासून असंच करीत आलो, हे काय नाही सांगायला लागले. चुकलंय गणित इथं आमचं. त्याच्यात आणि आमच्यात अंतर आहे. ते आमच्यापेक्षा 2 फूट उंच आहे. त्यानं जे करतंय ते बरोबर आहे, त्याला दिसतंय ते बरोबर आहे. आणि आम्ही आमचा जुना हेका सोडायला तयार नाही. इथं आम्हाला त्रास व्हायला लागलाय. दुसरीकडे त्रास कुठंच नाही आम्हाला. आमच्यामध्ये उंचीत फरक आहे. मग आम्हाला पोरांचं पटत नाही. नव ही पोरं आजकालची ही पोरं असं बोलते हो, काही सांगायला जावं तर मुला गपस होतो. आम्ही लई नांगरीत होतो, कुळवीत होतो, असं पालत घालीत होतो, उकान करीत होतो, काय काय भानगडी होत्या. तुझं तुझ्या बरोबर मी 3 दिवसात जाऊन सगळं शेत राईट करून येतो. तुम्ही घर सोडायचं नाही, निवांत जागेवर बसायचं. आगावशी मला शिकवायचं नाही, काम करायचं माझं कर चांगली करा बाबा म्हणा, पण आम्हाला पटच ना. दुसरं काही झालं नाही. विठो फार मधली चालली वेळ थोडा राहते, पुन्हा वर्षावर लांबते. हे असलेलं गोड बोलत बसलं तर घरी बोलतो काय 10:30 वाजून गेले. अजून 2 शहर राहिले. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता
आता तुम्ही कृपावरी साधू संत जीवलग कोमट येते करा माझी बघा माझं लिखित करायचं आता सरळ बोलल्यावर तुम्हाला कळलं की महाराज काय बोलायला लागले ते आता मला जे करायचे ते चांगलं जे चांगलं होतंय ते करा इथं बरं कोमटे ते म्हणले ते म्हणजे जे होणार आहे तेच करा ना ज्या मातीचा गणपती बनते गणपती करा बैल बनला तर बैल करा माझं क्रियामान कर्म संचित कसं आहे हे का करून कसं वागल बरोबर आहे ना माझं जेवढं चांगलं तुम्ही तर चांगलं करणार आहातच यात शंका नाही पण मी असं हट्ट नाही धरत माझी सगळी मनातली बात उलगडून तुमच्या पुढे सांगली टाकली आता मी मागं काही एक शिल्लक ठेवलेलं नाही माझं एवढ्या मटेरियलवर जे चांगलं होतंय ते करा आपलं कर्म दूषित असेल आपलं संचित खराब असेल आपल्या प्रारब्धामध्ये काही वेगवेगळी संकट निर्माण होणार असतील तुम्ही प्रतिकूलता अनुकूलता तर तयार करणार असेल ते न येऊ देता जेवढं जे रोखता येईल तेवढं रोखा काय झालं होतं वाळीचं सुग्रीवाचं युद्ध बरोबर आहे सांगा भाग आहे एक भगवंताचं चरित्र एक संताचं चरित्र या नात्याने सांगणं भाग आहे तिथं सुग्रीव हा प्रभू रामचंद्राच्या बाजूने होता आणि वाळीला असं वरदान होतं पुढं आलेला जो शत्रू असेल त्या शत्रूचं अर्ध बळ त्याला मिळायचं आणि मग पुढचा माणूस हरायचा नक्की हरायचा वादळ त्या अवस्थेमध्ये भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं जा मी आहे एका झाडाखाली बसले ती 7 झाडं सरळ केली वगैरे वगैरेची कथा सांग सोडतो आणि त्याला बसून लांबून बाण मारला वाळीला दुखावलं वाळी वारला सुग्रीव जिंकला सुग्रीवचा उपयोग सीता शुद्धीसाठी झाला सीता मिळाली सगळं काही झालं आमचं जर प्रारब्ध आमच्या प्रारब्धामध्ये लोकांवर उपकार करायसाठी म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांनी त्याला बाण मारला त्या सुग्रीवाला सोडवलं त्याची बायको दुसरा जन्म झाला दुसऱ्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण सगळं कार्यभार उरकल्यावर जंगलात एका झाडाखाली पाय वर करून असं गुडघ्यावर टेकून बसले होते त्याच्या टाचेवर पद्म दिसलं चक्र दिसलं ते लांबून चमकलं एका पारध्याने एका शिकाऱ्याने तिथून निशाण मारलं आणि ते बरोबर टाचत लागलं भगवान श्रीकृष्णाने तिथंच प्राणत्याग केला किंवा अवतार संपविला तो पळत पळत आला पाया पडला देवा माझ्या हातून एवढी मोठी चूक झालीये अरे भगवंताला मारणं साधी गोष्ट आहे का त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं बाळा ही उष्ण असते गेल्या जन्मात मी तुला मारलो होतो तू वाळी होतास या जन्मात तू आदिवासी झालायस आणि तुझ्या हातून मला मरण फेड द्यावी लागणार आपलं संचित आपलं प्रारब्ध जुन्या नमुन्याचं हे माहित नाही म्हणून तिथं सांगितलंय गोमटे ते हा शब्द महत्वाचा आहे जे चांगलं आहे कारण माझं मटेरियल कसं आहे ते बघा आणि त्या मटेरियलवर माझं जे चांगलं होईल ते करा हट्ट नाही केला मला असंच बनवा मला इंद्रपदच द्या मला संत पदच द्या नाही म्हणले आणि तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताकडं किंवा आमच्या संतांच्याकडं साधू संतांच्याकडं ज्यावेळी मागणी करतो माझं जेवढं काही वाईट असेल तुला जेवढं रोखता येईल तेवढं रोख काही गोष्टी देवाला चुकल्या नाहीत त्यांना भोगाव्या लागल्या मला नाही चुकणार त्या भोगाव्या लागतील आम्ही आनंदानं भोगू तुझ्यावर आमचा दोष नाही पण जे काही माझं संचित झालंय जे काही मी सत्कर्म केले सत्कार्य केले त्याच्यावर माझं जेवढं चांगलं होईल तेवढं कर गोमटे ते करा माझे हे तुमच्या पायापाशी बसून सांगतोय पायापाशी बसून सांगतोय पंचले ते पायाशी नाही आता ह्याच्यापेक्षा मी काय होते देत नाही म्हणले लोक जास्त मागते म्हणून एवढा भाग याच्यापेक्षा मला काहीच मागायचं नाही ह्याच्या पुढे काही म्हणायचं नाही
असं द्या तसं द्या काही म्हणायचं नाही. ही परमार्थातली उच्च कोटीची अवस्था आहे बरं. त्या निमित्ताने भोसले गुरुजींनी हे जे केलंय ना, बिचाऱ्यांनी वाऱ्या किती केल्या, ग्रंथ पठण केले, सगळे रामायण झाले, काशीखंड झाले, महाभारत झाले, शिवलीलामृत झाले, बरोबर आहे. सगळ्या ग्रंथाचं पाठांतर झाले, अर्थ सांगितलाय, सगळं काही केलंय. आयुष्यामध्ये तीर्थाटन केलीत, वाऱ्या केल्यात, संप्रदाय केलाय. खूप मोठं पाठांतर आहे. या गेल्या 2-4 वर्षामध्ये आमची संगत आहे भजनामध्ये, खूप मोठं पाठांतर आहे. संप्रदायावर निष्ठा आहे. कुणी येऊ नाही तर न येऊ, चला कुणी नाही आलं तर टाळावर घेऊ म्हणणार भोजन. म्हणजे पूर्णपणे त्याला वाहून घेतलेला आहे आणि त्यांच्या जीविताची ही शेवटची इच्छा आहे त्यांनी, म्हणून तो अभंग निवडण्याचं कारण आहे. मी जेवढं करायचं तेवढं केलंय. आता माझं जेवढं तुला चांगलं करता येईल तेवढं कर. माझ्या क्रियाकर्मानामध्ये काही जर असली चूक तर ते मला भोगायला लागेल, मला मान्य आहे. तुकोबारायांसारखं. आणि हे या सप्ताहाच्या निमित्ताने भगवंताच्या पुढं, संतांच्या पुढं त्यांनी मांडले एवढ्या सगळ्या लोकांना. आता भक्ती झाली, ज्ञान झाले, वैराग्य प्राप्त झाले. तुमच्या ऋषी महाराजांनी त्या दिवशी तो अभंग घेतला, भक्ती ते नमन वैराग्य तो जाण. भक्ती ज्ञान वैराग्य. भक्ती केली, ज्ञान मिळाले, वैराग्य प्राप्त झाले. वैराग्य ही परमार्थातली उच्च कोटीची अवस्था आहे. विरक्ती प्राप्त झाली आहे आणि त्या विरक्तीच्या नमुन्यात तुकोबारायांनी जे बोलले तेच कदाचित मला युक्तिक असेल. कारण संसारिक माणूस आज 1.5-2 लाख रुपये खर्चून घराची 3 दारं फटाड उघडी ठेवून लोकांसाठी किंवा ती मनातल्या अंतकरणातली इच्छा आहे या सगळ्या सद्भक्तांना माझ्यापाशी यावं, त्यांचे पाय माझ्या घराला लागावं, त्यांनी माझ्या अन्न सेवन करावं, मला त्यांची सेवा घडावी, ही सद्वृत्ती आहे. सहज बोलून नाही भागत, ते करून दाखवावी लागते. ते करून दाखवलंय. ही उच्च कोटीची अवस्था जेव्हा प्राप्त होते त्यावेळी भगवंताकडे दुसरं काही मागणं असणार नाही. संतांच्याकडे एवढंच मागणं आहे, गोमटे ते करा माझे बारवजे गोमाशी. का बरं? ते अभंगाचे शेवट. तुकामाने सोडिल्या गाठी, तुकामाने सोडिल्या गाठी, तुकामाने सोडिल्या गाठी, तुकामाने सोडिल्या गाठी, तुकामाने सोडिल्या गाठी. गाठी अहंकाराच्या आहेत, कर्माच्या आहेत, पदाच्या आहेत, सत्तेच्या आहेत, श्रीमंतीच्या आहेत, सगळ्या गाठी येतात बघा. संसारात गाठी धरून माणूस जगते. त्रास कशाचा व्हायला लागला? आपल्याच स्वभावात ज्या गाठी तयार झाल्यात ना त्याचं बायपास केलं जाते. ज्यावेळेला हार्ट अटॅक होते ना, रक्ताच्या गुठळ्या तयार झाले की ते शिर कापते तर त्या गाठी सोडून देऊन दुसरीकडून जोडते. आमच्या संसारात गाठी तयार झाल्या आता. त्याला बोलतो काय ती गलेशाना लागून गेलं का, त्याला आरी जातो काय, अरे का बरं रे बाबा, कशाच्या गाठी? त्याने 1-2 मजली बांधली म्हणून लय शांत राहिले. ह्या गाठी येतात, दुसरं काही नाही.
असल्या गाठी सोडाव्या लागत्यात मोहाच्या. देतो म्हणलं तू पैसे पण आणि टायमा धोका दिले. बघू त्याला का. गाठ तयार झाली. व्यवहारात गाठीशिवाय वाचतो. आमचे टाळकरी येऊन भजनाला बसली की त्याला गाठी बांधलेल्या असतात. त्याच्या गाठी एकदा सोडली सूर लागलाय का बघ म्हणा त्याला. इथे बी गाठी शेत आमचे गाय थाप टाकलेले गाठी. दुसरं काय आम्हाला जगाकडे सरळ बघायचा बुद्धीच राहिली नाही. पार्था जयाचे ठाई वैषम्याची परिणाय अपपरो नाही चैतन्य जैसा. विषमता नाही, तुझा भाव नाही, सगळे एक आहेत. हे जवळ लक्षात येईल ना. होय असल तो कसा तरी असल, त्याच्या संचितानुसार तो जगत असल, त्याला दिलेल्या प्रकृती स्वभावानुसार तो जगत असल. पण तो माणूस आहे जे जे दिशे भूत ते भगवंत. ही वृत्ती असली पाहिजे. कोण छाना, कोण वाईट, कोण सुरेल, कोण बेसुरेल, कोण आडताल, कोण चौताल, काय संबंध आहे. अरे आनंद घ्यायचा रे जीवनाचा. या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. मग मला सांगताना उदाहरण सांगितलं ना, लेकराकडे बघताना आमच्या दृष्टीने तशी झाली गाठ आहे ती माय. आता आमची माय होती का. आता जे स्वयंपाक तुमच्या माझ्या घरात होते तसला स्वयंपाक आमच्या लहानपणी होत नसता. गट रोटी रट पिटलं ठसा ठस ठेसा एक एक भाकर खाऊन तिकडे जाऊ. आमच्या पोरी म्हणा, आमच्या सुना म्हणा, आता ते नवीन नवीन नाव मला येत नाही. उतापा, पालतापा, शांतापा करतात ना माय आपल्या घरात. समजा इडली आहे, डोसा आहे, वडा आहे, सांबर आहे का नाही. पेड्या पड्यात आहे, सगळीकडेच आले. मग माझी माय लय हुशार का त्याच्या पोरी हुशार. सुधारलो कोण मला सांगा हो. माझ्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन होकारार्थी राहू द्या. होय लय चांगलं करायला लागले तर आता खाऊला लय चांगलं, आमच्यापेक्षा चांगलं खाल्ले, चांगलं लिहायले, सगळं काही चांगलं व्हायला लागले, तरी बी आमची गाठ काही मधून जायला तयारच नाही. जमत असते. असं केल्यावर पार देवाच्या तवाकड लागल, एकावं लागल. आम्ही पोटानं नकानं संसार केलो, एका कांद्यात 2 पुडी केलो. काय कळच नाही गेले. ह्या गाठीत सुट नाही म्हणून तो करा माझ्या म्हणजे आता ते सगळं सोडून दिलो. हे संसारातल्या गाठी माटी पाटी काय भानगडी नग मला तुका म्हणे सोडल्या गाठी गोमटे ते करा माझी झालेली पुरी की आता पुरी का आवसा तुका मनी सोडिल्या गाठी, तुका म्हणी सोडिल्या गाठी, तुका म्हणी सोडिल्या गाठी, तुका म्हणी सोडिल्या गाठी, तुका म्हणी सोडिल्या गाठी. Thank you.
झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सद्भक्तांच्या चरणी अनेक विद्वज्जनांनी येऊन सेवा केली आहे. त्यात उन पुर दुन बारा वांगडी काय गावाल गोबळा बोली गावा कुडा विजुगी पावली चूज करुणी माऊली रिजवी जीवी. तसं आपलं बालक समजून चुकलं मागलं तुम्ही ओळखून घेताय सगळं वर. कारण श्रोता हा खूप मोठा हुशार आहे. सांगता सांगता त्याला जे सांगायचं होतं चुकून ते बोलले हे पण कळते. वाणीचा दोष असेल, कुठं काही बोलण्या सटकलं असेल, कदाचित कुठं तरी बोलताना दुखावल्यागत झालं असेल तरी क्षमा करा. इथंच थांबतो. ये विठाल जय हरी विठाल जय विठाल जय हरी विठाल जय विठाल जय हरी विठाल जय विठाल जय हरी विठाल Thank you.
चंद्रभागे स्नान तुका मागे स्नान पंढरीचा वारकरी वारीना सुखदे हरे देवीची मदत यानी तुझी काही नाम गो देवा तुका पुरार्थ होई मदत ठेवी पायी संतान
चहा पिल्याशिवाय कोणीही जायचं नाही. हा, सर्व श्रोते लोकांना विनंती आहे, थोडं द्या. उद्या आपल्या सप्ताह